लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत। जनसुरक्षा विधेयकावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। विधेयक वाचल्यानंतर विरोध करणार नाही, विरोधकांना सल्ला। देवाभाऊकडे सर्व काही तरी पक्ष फोडत सुटले। नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। मनसेचा आजपासून इगतपुरीमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर। राज ठाकरे स्वतः शिबिरात करणार मार्गदर्शन। शिवसेना उबाठ्यासोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष। विरारमध्ये रिक्षा चालकाच्या मारहाणीवर भाजप खासदार निशिकांत दुबेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका। जशास तसं उत्तर दिल्याशिवाय ठाकरे बंधू गप्प बसणार नसल्याचा दिला इशारा। प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा सक्तीसाठी कोर्टात धाव घेणार वकील गुणरत्न सदावर्ते। त्रिभाषा सूत्राचा रद्द केलेला GR पुन्हा लागू करण्याची सदावर्ते यांची मागणी। लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास विलंब। दत्ता भरणेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण। राज्यांच्या इतर खर्चांवर ताण येत असल्याचं म्हणत भुजबळ यांच्याकडून समर्थन, तर विरोधकांची टीका। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेक। आपल्या हत्येचा प्रयत्न, गायकवाड यांचा आरोप, तर दीपक काटेसह 7 जणांवर गुन्हा दाखल। भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनकडून राज्य सरकारच्या कर धोरणांविरोधात 1 दिवसाचा बंद। राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार राहणार बंद। उत्तर भारताला मुसळधार पावसानं झोडपलं। राजस्थानातल्या अजमेर स्टेशनवर भरलं पाणी। वाराणसीमध्ये गंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। भारताचे शुभांशु शुक्लांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून देण्यात आला निरोप। अंतराळ स्थानकातून आज पृथ्वीकडे होणार रवाना। आणि लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत भारताला विजयासाठी 135 धावांची गरज। चौथ्या दिवशी भारतानं गमावल्या 4 विकेट। मी एक देवाभाऊ आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, तरीही फोडाफोडी करतोय, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मातोश्रीवर झालेल्या वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी देवाभाऊ या शब्दावरून ही कोटी केली आहे। दोघांमध्ये फरक आहे। एकाकडे सगळ्यांचा एक तो पुढापुढी करतोय, आता मी बोलत होते लक्षात नाही आलं म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे। आता समजलं ना, पण दोघांमध्ये फरक आहे। एकाकडे सगळ्यांचा एक तो पुढापुढी करतोय। आणखीन एक मोठी बातमी, सरकारनं पुन्हा त्रिभाषेचा GR लागू करावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंविरोधात कोर्टात जाणार असंही सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। विरारमध्ये रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली, यावरून देखील सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। रिक्षा चालकावर हात उचलता ठाकरे माफी मागणार आहेत का? जनसुरक्षा कायद्याअंतर्गत ठाकरे बंधूंवर कारवाई करा अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे। मान्य उच्च न्यायालयामध्ये जाऊन ही मागणी करणार आहोत की मान्य उच्च न्यायालय जर केंद्राने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केलेली आहे आणि ती काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत लागू झालेली आहे, गुजरातमध्ये 3 भाषा शिकतायत मुलं, त्याचबरोबर बाजूच्या कर्नाटक राज्यात 3 भाषा शिकतायत। उद्या जर आमच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना 1 मार्क कमी पडला तर या शैक्षणिक हत्येचा जिम्मेदार कोण? केवळ उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा काँग्रेस यांनी ज्या प्रकारे राजकारण करायचं ठरवलं, मराठी खतरे में म्हणून सरकारला वेटीस धरून सरकारला कमिटी स्थापन करायची वेळ आली आणि त्यांनी निर्णय रद्द केला। त्या निर्णयाला पुनश्च आमचं म्हणणं आहे की तातडीने शासनानं पुनर्लागू करावं अशी आमची सरकारकडून विनवणी आहे, विनंती आहे।
म्हणजे आमचा कष्टकरी भाऊ विरार मधला हिंदू आहे, त्याला मारलं. कायदा हातात घेण्याची मुभा आहे का? उद्धव माफी मागणार आहेत का? तुमच्या माणसांनी आमच्या एका रिक्षावाल्यावर हात उचललाय, माफी मागणार आहेत का? न्यायदान करण्याची परवानगी आहे का उद्धवला? उद्धवच्या पिल्लावळाला परवानगी आहे का ती? राज ठाकरेच्या कोणाला परवानगी आहे का ती? तुम्ही मारणार? याचा अर्थ नक्षली काय करतात? स्वतः न्यायदान करत बसतात. म्हणजे अर्बन नक्षल्यांनी एवढंच जर हे हिंसक झाले असतील तर माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाने यांच्या संघटना बंद कराव्यात. जनसुरक्षा कायद्याखाली यांच्यावर सगळ्यात पहिले जर कोणावर कारवाई करावं लागेल तर यांच्यावर करावं. शपथ घेऊन सांगतो, मी आयुष्यात कधीच पूजा अर्चा करत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य केलं. बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. बारामतीमध्ये विकास कामं सुरू आहेत, पण नागरिकांनी देखील शिस्त पाळली पाहिजे असं दादा म्हटलेत. यावेळी बोलताना अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. पाहूया. बोलवलं, आम्ही साथला आलो. त्यांनी एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले. मी गळ्याच्या खोटं बोलत नाही, माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली. मी पूजा अर्चा करतो या लोकांची करतो. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पावरे पावरे. अरे तू काम केलं तर देव पावरच आहे, देव कुठं जाणार आहे? परंतु तुम्ही काही काम केलं नाही आणि देवा मला हे काम मिळू दे रे. कसं काम मिळेल? टेंडरनी म्हटलं तर काम मिळेल. हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे. आणि तिथं आता मी एवढे चांगले भिवंडी रोडला फुटपाथ वगैरे केलेले आहेत, चालायला केलेलं आहे, खेळायला केलेलं आहे, बसायला केलेलं आहे, झाडं लावलेली आहेत, सगळं काही केलेलं आहे. तरी देखील कुठेतरी येत आहे, अंडीच विकत बसते ती, कुठं आंबेच विकत बसते, कुठं कलिंगड विकत बसते. माझं तर असं डोकं फिरतं ना, मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलं असतं. ते बघितल्यावर आणखी माझं डोकं तापतं. आपण डेव्हलपमेंट करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. इथं तुमचे उद्धव एवढे भेट बसलेत का? कुठे? हा, तेव्हा का फोनवरच टेंडर हे मिळालं का? टेंडर ते मिळालं चाललेले सारखा पैसा पैसा ठेवलेला पैसा सुनाट पोरग टिकवणार नाही. काळजीच. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी इथे 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन केलंय. हे शिबिर आजपासून सुरू होणार असून 16 जुलैपर्यंत चालणार आहे. या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या शिबिरात मार्गदर्शन करणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, दिशा आणि कार्यपद्धती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मनसेनं या शिबिराच्या माध्यमातून आपली मोर्चे बांधणी अधिक तीव्र करण्याचा निर्धार केलाय. एक मोठी बातमी. सरकारच्या कर धोरणांविरोधात इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं 14 जुलै 2025 ला बंद पुकारलेला आहे. म्हणजेच आज तो बंद आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे.